छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा। आपण सध्या ही सगळी कम्युनिटी पाहताय जी कोल्हापुरातल्या लाडक्या कॉमेडियन ज्याचं नाव धनंजय पवार आहे, त्यांच्या बाजूनं खरं तर त्यांच्या घरातले पत्नी असू दे दोन्ही आई वडील असू ती साथ देताना पाहायला मिळाली। आणि म्हणूनच या सगळ्यांमध्ये आता धनंजय पवार जो बिग बॉस मध्ये गेलेला आहे तो कोल्हापूरचं नाव करून कोल्हापूरमध्ये परत यावा अशीच या सगळ्यांच्या भावना आहेत। म्हणून त्याला सपोर्ट करण्यासाठी सगळेजण एकवटले। त्यामुळे पाडू द्यायचं नाही अजिबात। फुल सपोर्ट करायचं, जिंकवायचं। अंजली आकळे, अंजली आकळे, जरा नावं भरपूर आहेत, जरा लवकर लवकर यायचे आहेत, आपल्याकडे वेळ पण कमी आहे। रेखा आकळे, रेखा आकळे लगेच जायचं, रेखा आकळे, रेखा नाव, रेखा आकळे। त्यानंतर विक्रम माळी, त्यानंतर विक्रम माळी, विक्रम सर। की मी असं मोठा बारीक असणार जे आले ते सर्वजण मोठे आहेत, नंतर कसं वाटलं मी एवढं माझं असं व्हायला म्हणजे जाऊन ज्याला समोर असेल। रवी सूर्यवंशी आणि अनिकेत शिंदे, जोरात टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करायचं आहे। सगळ्या मान्यवरांच्या हस्ते यांचं स्वागत केलं जात आहे। सूर्यवंशी सर, अनिकेत शिंदे परिवार वो सभी आप राजा नासिर शिकायत, राजू अंडी,
राजेंद्र या सगळे सभी आना भाई, जिनमें से डिपी जगह पर जो सबसे बड़ा एसके राजीव ड्राइवर सिद्धू सभी का यहाँ पर स्वागत किया जाएगा। राजीव सिंगारे सिद्धू एसके राजीव ड्राइवर किरण हवलदार उदय धातुंडे सर अध्यक्ष भाई बिग बॉस में गेलेला त्याच्याबद्दल आबा सॉरी हां मॅडम मी राहुल सरांना आणि कॅन्डस मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की बिग बॉस 3 मध्ये तुम्ही जाऊन आलेले आहेत त्यावेळेच्या वेळेला त्यांचं स्वागत व्हायला खरोखर बिग बॉस 3 मध्ये जाऊन आलेले आहेत। त्यानंतर मी विनंती करतो वेळ फार कमी आहे नाव या क्षेत्रात सुद्धा त्यांना गौरवलं गेलं। आपल्या सर्वांची आता जबाबदारी आहे की धनंजयला चांगल्या पद्धतीचं वोटिंग करून प्रचंड खास करून अजितदादांनी या ठिकाणी तुम्हा सर्वांना या कलाकारांना इथे बोलवलं। हे बोलवल्यानंतर तुम्ही ते काही सगळे सपोर्टेड आहातच, परंतु या इचलकरंजी शहराच्या जनतेला तुम्हाला एकत्र पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी वाटतो। तुमचं मनपूर्वक या इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा मनपूर्वक स्वागत। आपल्या कर्तृत्वावर आपण सगळेजण या क्षेत्रामध्ये नावलौकिक त्या ठिकाणी करतात आणि त्यातूनच धनंजय त्या ठिकाणी बिग बॉसमध्ये एंट्री मिळवली। पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की एखाद्या या सगळ्या गोष्टीकडे हा काहीतरी चेष्टेचा प्रकार आहे किंवा दुर्लक्ष करण्यासारखे, परंतु या अनेक लोकांचं तुम्ही मन खेचून घेतला। मन अशा पद्धतीनं मी म्हणतो की मनाच्या एक वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो। कायम आनंदही कितीही मनुष्य दुःखी असला तर तुमच्या सगळ्या रील्सकडे पाहिल्यानंतर एक कायम उत्साह त्या ठिकाणी वाटतं। म्हणजे मी तुमचा बऱ्याच जणांचा फॅन काय आहे म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही। आणि धनंजय यातूनच त्या ठिकाणी गेला, या शहराचा त्यानं वैभव वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल तर आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीनं त्याला वोट करून त्या ठिकाणी त्याला विन करावं अशा पद्धतीची सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। त्याच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा धाण्यावा आणि आपल्या सर्वांचा लाडका एपी भाऊ यांना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व रील स्टार, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व काम करणाऱ्या सर्व कलाकारांचं या ठिकाणी अजित पवार कुटुंबियाच्या वतीनं सहर्ष स्वागत तर केलेलंच आहे। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना सपोर्टेड आणि या कुटुंबियावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब आणि युवा नेते माननीय राहुलजी आवाडे साहेब यांचं स्वागत माननीय अजितदादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय राहुलजी आवाडे साहेब यांचंही स्वागत अजितदादांनी करावं अशी विनंती करतो। आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी राहुल साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती। वोट फॉर वोट फॉर वोट फॉर आपल्या इचलकरंजीचा एक नवीन स्टार ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत असे आमचे सगळ्यांचे लाडके धनंजय पवार उर्फ डीपी यांना आता
आपण आपल्या वोटिंगच्या माध्यमातून बिग बॉसचा आता सुपरस्टार आणि फायनलचे विजेते बनवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालोय. मंचकावरती उपस्थित असलेले सर्व पवार कुटुंब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रील स्टार, धनंजयवरती मनापासून प्रेम करणारे त्यांचं जिम्नॅशियमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व युवक मित्र, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमराई परिसरातले, या जे सारखं तुला वाटत असते ते साफ त्या ठिकाणी या बिग बॉसच्या कार्यक्रमाच्या रूपानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजितदादांनी त्याच्यासाठी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. 100% मी खात्रीपूर्वक सांगतो, आता डीपीच्या मनात अशा पद्धतीच्या भावना आयुष्यात कधी त्या ठिकाणी काकी येणार नाही. तुमच्या कुटुंबातला आमचा इथे एक दोस्त आहे, ह्याचाही आम्ही कायम त्या ठिकाणी त्याचे रील्स बघितले. तिथे येणाऱ्या कस्टमरला सुद्धा तो सोडत नाही. अशा पद्धतीचं धनुचं काम त्या ठिकाणी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं एक चांगलं रील स्टार आणि एक चांगल्या पद्धतीचा इंस्टाग्राम स्टार आपल्याला या इचलकरंजीमध्ये आपल्याला मिळालाय. माझी सर्व मित्रांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं इचलकरंजीचा परिसर, गाव हे आपलं स्वतःचं गाव जे आहे ते औद्योगिक गाव आहे, परंतु वेळ काढा, प्रमोट करा. धनंजय हा आपला विजय झालाच पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या रील स्टारची सुद्धा ताकद मोठ्या सिनेमावरती, आपल्या या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण काय फरक करू शकतो या इंस्टाग्राम रील स्टारांच्या वतीनं आपण करू शकता. मग ह्याच्यामध्ये आणायचं आहे आमच्या मित्राचं, मी त्यांना तुमचं त्या ठिकाणी रील फॉलो करतो. आमचे काका त्या ठिकाणी आहेत, म्हणजे एकामेकांची चेष्टा कशा पद्धतीनं करावी आणि कशा पद्धतीनं इन्स्टंट जोक तुमचे असतात खरोखर. परंतु धनंजयचा मित्र म्हणून 100% माझी पूर्ण ताकद धनंजयला फायनल आपण जिंकवण्यासाठी मी त्या ठिकाणी लावणार आहे. तुम्हीही त्या ठिकाणी लावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिला मी म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. सगळ्यांचे मनापासून आभार मानेल. इथं येऊन वेळात वेळ काढून सगळ्यांनी आलात. नक्कीच धनंजय पवार माझे मिस्टर हे बिग बॉस मध्ये गेले, हे सगळ्यांच्या प्रेमापोटी गेले. तुम्ही सर्व रील स्टार आहात आणि तेही म्हणजे एक ऋणानुबंध नक्कीच जुळलेला आहे. मी इथं सगळ्यांचे आभार मानेनच आणि सोनालीताईचे पण आभार मानेल की यात मोलाचा वाटा त्यांचाही आहे. एक रेफरन्स मिळाला, त्यांच्याकडून आयडियाज मिळाले, नक्कीच त्यांची निवड झाली एवढ्या लोकांमध्ये, हे खूप कौतुकास्पद आहे. इथंच त्यांनी बाजी मारली आहे. हेच मी म्हणते की आपल्यातलाच एक माणूस पुढे गेलाय. सो तुमचीही ती टर्न येणार आहे आणि हे खात्रीने आहे. आज माझा नवरा गेला तसं प्रत्येक जण आपलं एक कौशल्य दाखवून पुढे नक्कीच जाणार आहे. आणि तेव्हा पहिला हे सपोर्ट असेल तो माझ्या मिस्टरांचा असेल. नक्कीच ते विसरणार नाहीत. प्रत्येकाला एक मनामध्ये त्यांची जागा आहे. प्रत्येकाचे बंधू एक ऋणानुबंध जुळलेले आहेत. नक्कीच खूप खूप सपोर्ट करताय तुम्ही, पण हा सपोर्ट आता थोडेच दिवस राहिलेत तर खूप गडबड करण्याची गरज आहे. थोडेच दिवस राहिलेत तर वोटिंगसाठी मी म्हणेल प्रत्येकाने आपला एफर्ट दाखवा. वोटिंगसाठी 99 टाइम्सच नाही तर भरपूर वेळा वोट होतं. तुम्ही बघतायच त्यांचा खेळ, तर तुम्हाला खूप आवडतो तो खेळ. मी काल आत गेले होते तर त्यांनी बोलले की बऱ्याच गोष्टी इथं आल्यावरती लक्षात येत नाहीत. आपला तो कल नाही की आपण भांडू शकतो. त्यांनी नक्की मन जपण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाबरोबर. तिथं कुणाला लागलं तर प्रेमानं विचारपूस आली. तुम्ही बघितलं तर सगळा खेळ मला काही सांगायला नको. आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे माझ्या नवऱ्याने मी म्हणेल. जिथं बापाला नावं ठेवली, जिथं बाप काढलाय तिथं पदोपदी त्या माणसाने बोललोय मी म्हणेल. त्या माणसाला तुम्ही नक्की माझ्या नवऱ्याला सपोर्ट करा मी म्हणेल. खूप मोलाचा सपोर्ट असणार आहे तुमचा. हा मोलाचा सपोर्ट आम्ही कधीच विसरू शकत नाही. हे तुमचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही. पण माझा नवरा हे विसरणार नाही. तुम्ही सगळ्यांनी वोटिंग करा मी म्हणेल. भरपूर टाइम वोटिंग करा आणि तुमच्या व्हिडिओ मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे. अजून सुद्धा एक जण म्हणतात आम्हाला वोटिंग कसं करायचं हे कळत नाहीये. एक जण म्हणतात आम्ही एक टाइम वोट केलाय, 99 टाइम
टाइम्स वोट करायचं असतं का? तर मी म्हणेल तुम्ही सांगा की भरपूर टाइम्स. एक टाइम म्हणते तो 200 वेळा वोट केलं, कुणी म्हणते किती वेळा केलंय. तर मी म्हणेल वोटिंग भरपूर वेळा करायला सांगा. आता खूप गरजेचं आहे आपल्या माणसाला ट्रॉफी मिळवूनच द्यायची आहे. आणि ही ट्रॉफी कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीमध्ये ही आलीच पाहिजे मी म्हणेल. आणि सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि प्रेमाने ती येईल. आजपर्यंत करत आलोय तितकंच भांडण पण करत आलो, पण एकमेकाला वेळ प्रसंगी सपोर्ट करायला कधी विसरलं नाही. म्हणून मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, संपूर्ण महाराष्ट्राने तर दानप्पाला सपोर्ट केलाय. आता इचलकरंजीमध्ये इथं सगळ्यांचं प्रेम बघून तर वाटतंय दानप्पा बिग बॉसच्या फायनल पर्यंत जाईल आणि बिग बॉसचा नक्कीच विनर होईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पप्पा सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, दानप्पाला आधी पहिलं आपलं काम आहे फायनल. तुमचं काय म्हणणं? फार अभिमान आहे माझ्या मुलग्याचा आणि तो मला फार अभिमान आहे माझ्या मुलग्याचा. आणि तो ह्याच्यामध्ये गेला बिग बॉसमध्ये आणि आम्हाला तिथं बोलवलं आणि त्याचं हे केलं. तर आम्हाला असं वाटतंय बिग बॉसमध्ये गेल्यावर की आमचा मुलगा ट्रॉफी घेतलाच. आम्हाला काही ट्रॉफीचं हे नाही, तर गेल्यावर असं वाटलं की आमचा धनंजय हा ट्रॉफी घेतलाच आहे असा आम्हाला भास झाला. आणि आमचा धनंजय चांगलं खेळतोय आणि इथं सगळे आलेले आहेत फिल्म स्टार आहे, त्यांना नमस्कार करतोय. त्यानंतर जे गोष्टीसाठी, कारण तुम्ही माझी प्रेरणा आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे. कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये असताना तुम्हीच लोक आहे जे काय 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 करून लोकांपर्यंत पोहोचला. तुम्ही एक एनर्जी जी आहे ती इकडे आहे. मला स्टेजवरती आणि हे असं काय म्हणतात राजकीय रूपातलं काही ते स्वरूप द्यायचं नाहीये, कारण आपण जमलेलो आहोत कोणासाठी? डीपीसाठी. तर डीपीसाठी आपण जमलेलो आहोत कारण एक एनर्जी एका छताखाली आलेली आहे. आणि मला माहिती नव्हतं, मी कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजी, सातारा, सांगली सगळी माणसं आहेत, जिकडे कार्यक्रमाला जाऊ तिकडे नुसते ओढून शक्यतो जास्तीत जास्त मुलींचा जास्त मी हे करते, रिस्पेक्ट करते आणि त्या खूप लवेबल आहेत. एक तू मला भेटून आलीस. तर अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत. मेन आहे दादाला वोटिंग करणं. आता 1.5 दिवस राहिलेला आहे. मग आपण काय करू शकतो आणि काय करायला पाहिजे. आणि आपल्यातल्या लोकांनी इथं त्यांचे सगळे फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत. मग मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे रील मधून किंवा काय. आपण अशी एनर्जी आहोत की जी रूटशी कनेक्टेड आहोत. आणि मला असं वाटतं मी तिथंपर्यंत गेले तुमच्या सपोर्टनी. दादाला कुठेतरी त्याच्या नशिबाने लिंक लागली, मी प्रयत्न केला. उद्या मला तुम्हीही तिथे आपल्यातलं कुठेतरी अजून जाताना मला बघायचंय. आणि त्याच्यासाठी कारण हे आहे ना, म्हणजे असं म्हणतात की आपण एकमेकांचे स्पर्धक बनूयात की आपण काय चांगलं देऊ शकतो. जिकडे जलसी येते ना तिकडे प्रगती थांबते. तर आपण त्याला घालवलं. त्याच्यानंतर मला माझ्या इन्फ्लुएन्सर मधला पण कोणी आहे तिथं जाण्यासाठी रेडी किंवा कोण आहे. कारण कसं आहे ही एनर्जी आपण एकमेकांना ज्या वेळेला काय म्हणू गोविंदा पथकासारखं रूट वरती कोण जाऊ शकतो जी खाली सपोर्ट होतं. वी आर फाउंडेशन नो. तर आपण काय काय करू शकतो त्यासाठी आलेलो आहोत. अजिबात आपल्याला कोणाचे इंटरव्ह्यूज नको. आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला आयडियाज आहेत जास्त. प्लीज मला सगळ्यांनी इथं मेसेज करा असं मी प्लीज म्हणेन. मी सगळ्यांना फॉलो करणार आहे. कारण कुठलंच असं हे नाही, छत नाही झालं निर्माण आतापर्यंत. मी बिग बॉसला बाहेर गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये असा कार्यक्रम झाला ना इन्फ्लुएन्सरचा. तर मला सगळ्यांना फॉलो बॅक द्यायला आवडेल, कनेक्ट राहायला आवडेल. हा सोनाली नाही सांगेन मी एवढी मोठी नक्कीच नाही. आणि झाली असली तरी फक्त तुमच्यामुळे. आपल्या इकडच्या रॉच आपलं इतकं टॅलेंट इतकं आहे ना की ते तिथे टिकू शकतं असा विषय झालेला आहे. आणि आता प्लीज 1 महिना पाहिजे होता रे, म्हणजे आपलं टॅलेंट अजून जगासमोर आलं असतं डीपी दादाच्या रूपाने. आणि आता मुलींमधलं मला कोणीतरी पाहिजे यार तिकडे. तर प्लीजच तुम्ही जे काय करताय ते खूप छान करताय. मला बऱ्याच मुली मी मुलं वगैरे स्क्रोलिंग करते, पण बऱ्याच लोकांची माझी ओळख नाहीये. तर या निमित्तानं माझी ओळख झाली तर प्लीज मला DM करा व्हॉट्सअपला, इन्स्टाला. आणि आपण काय करायचंय मला वाटतं आयडिया तुम्हीच सांगा. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला असतात. तर आपण पोस्टर वगैरे घेऊन इथून उभं राहूयात किंवा वोट फॉर टीपी जे आपली इकडची लोक आलेले आहेत त्यांना घेऊन आपण काय करू शकतो. प्रत्येक इन्फ्लुएन्सरनी 10-10, 15-15 किंवा सगळ्या लोकांना घेऊन वोट फॉर टीपी साठी तुमच्याकडे काय आयडियाज आहेत ना त्याचे व्हिडिओज करूयात. कारण आज व्हिडिओ जाणं गरजेचं आहे आपल्याला 3:30-4 पर्यंत. कारण उद्या 12 पर्यंतचं वोटिंग आहे. लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं नाही. तर मग दिवसभर जर कार्यक्रम घेत बसलो आपण तर लोकांपर्यंत पोहोचणार नाही. कारण आपल्या तर्फे लोकांपर्यंत जाणार आहोत. हा कार्यक्रम होतो हे सगळ्यांना समजायला
स्प्रेडिंगला आपल्याला टायमिंग पाहिजे. सो प्लीज उठा पटकन आणि आपण एक एक व्हिडिओ. सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम जे रीलवाले सगळे आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन आले त्यांचा सोसायटी फर्निचरतर्फे पवारांच्या परिवारातर्फे प्रथम सर्वांचं आभार, मनापासून आभार सर्वांचं. तुम्ही आला, कोणी नाही म्हणलं नाही, त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार. आता वोटची फक्त आपल्याला तारीख आहे उद्या सकाळी शनिवारी 12 वाजेपर्यंत आहे. सर्वांनी वोट केलेला आहे, पण बाकीचे लोक राहिले असेल तर त्यांना सांगून वोट करायला सांगा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. ही सर्वांना मनापासून विनंती आहे आणि परत एकदा सर्वांचे मनापासून आभार. त्यानंतर या ठिकाणी हॅलो, ठीक आहे, छोडा एक मिनिट जरा बोलतो. समजेल असं बोला, सगळ्यांना समजेल असं. टीपी दादाबद्दल मी सांगतो आणि आम्ही रेडी स्टार. मी इथं आल्याबद्दल सर्व स्वागत करत आहे. बंद्याने बघून आलो आणि इथं आल्याबद्दल सर्व स्वागत करत आहे. सोसायटी फर्निचर स्वागत करत आहे आणि सोसायटी फर्निचर तर्फे आणि टीपी दादा तर्फे सर्व स्वागत करत आहे मी. आणि इथं तुम्ही सगळे आल्याबद्दल खूप मला बरं वाटत आहे. डीपी दादांना पण बरं वाटत असेल. सगळे इथं आले, एकत्र जमले आले आहेत, त्यांना सपोर्ट देत आहेत. आपल्याला उद्या 12 पर्यंत आपले सपोर्ट त्यांना जायला पाहिजे. आपण सगळ्यांना पण सांगू, याच्या पुढे पण आपण चांगले प्रयत्न करू आणि ट्रॉफी कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये आणि इचलकरंजीमध्ये पण आपलं नाव धनंजय डीपी दादाचं प्रसिद्ध व्हायला पाहिजे. असं हिट फॉर डीपी, वोट फॉर डीपी, वोट फॉर डीपी. ठिकाणी डोक्यात घाला शेखर दादा. वेलकम टू द स्टेज. स्वागत किया जाता है भाई. काफी बड़ा नाम है इनका. पुढारी संपादक है, पुढारी पत्रकार. सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मंचावरती यायचं आहे. मी त्यांना विनंती करतो. पुढारी न्यूजचे पत्रकार. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला कसं वाटतंय की बाबा आपलं इचलकरंजी गावचे कोल्हापूर जिल्ह्याची आपल्या धनंजय पवार यांनी बिग बॉस मधून आता शेवटचीच पायरी राहिलेली आहे. तुम्ही पत्रकार आहात, काय मग सांगू शकाल या सगळ्यांच्या समोर? जसं मगाशी माझं स्वागत करताना सांगितलं की अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि पत्रकारांना एखादा नेता कोल्हापूरला येतोय तेव्हा त्याच्या कव्हरेजसाठी संपूर्ण दिवस घालवायला लागतो. मात्र खास आपल्या डीपी दादांसाठी सगळे आपले इन्फ्लुएन्सर इथे येत आहेत, तर मला देखील या ठिकाणी या वाटलं आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलोय. आणि सगळ्यांनीच खरं तर जबाबदारी आहे, काही तास राहिलेत बाकी, तर डीपी दादांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं आपल्या माध्यमातून जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आमच्या माध्यमातून देखील आम्ही नक्कीच हे प्रयत्न करायचा आता प्रयत्न करतोय. तर धन्यवाद. हॅलो, जरा बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, पूजिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. ओहो, टाळ्या वाजवायला पाहिजे जोरात. तू बहारों की मलका. मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. Happy birthday to you. Happy birthday to you. त्यानंतर मित्रांनो एक जोर. कोल्हापुरातील इन्फ्लुएन्सर आज एकवटलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या बाजूला आहे. आपण जर बघितलं तर कोल्हापुरातील रील स्टार
धनंजय पवार आता बिग बॉस मध्ये आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी कोल्हापुरातील सर्वच इन्फ्लुएन्सर आता त्याला सपोर्ट करण्यासाठी एकवटलेले आहेत आणि जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी ते आता आवाहन करतायत. ज्या ठिकाणी धनंजय पवार सर्वाधिक वेळ व्हिडिओ करताना पाहायला मिळतात त्याच सोसायटी फर्निचरच्या समोर ही सगळे इन्फ्लुएन्सर पाहायला मिळतात आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं संपूर्ण कोल्हापूरकर आहेत असा एक संदेश देण्यासाठी सगळेजण एकवटलेले आहेत. सगळ्यात पहिला मी त्यांच्या वडिलांना या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे कोल्हापूरला इंस्टाग्राम कम्युनिटी असते इन्फ्लुएन्सर असते सपोर्ट करण्यासाठी धनंजयला आलेले आहेत. काय नेमकी भावना आहे सगळी कम्युनिटी धनंजयला सपोर्ट करण्यासाठी आली आहे. काय नेमक्या या सगळ्यात इथपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे धनंजय कसं वाटतं? मी म्हणेन त्या माणसाने कुणाची मन दुखवलं नाहीये आणि ही माणसं कमवलेत त्यांनी. मनबंध खरंच आम्ही विसरणार नाही. यांचा मोलाचा वाटा आहे हा नक्कीच साठवणी ठेवण्यासारखं. खरं तर कॉमेडीच्या जीवावरती धनंजय इथपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी सगळी कम्युनिटी या ठिकाणी आलेली आहे. काय भावना आहेत? सगळे जणांना एकवटलेला आहे आणि सगळे या ठिकाणी दाखल झाले सपोर्ट करतायत. बिग बॉसमध्ये गेल्यापासून आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण की एक दिवस कोणालाच माहीत नव्हते बिग जाणार आहे पण त्यानंतर आज सगळ्यांनी त्याला सपोर्ट करण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आहोत आणि डीपीचा कालचा शो बघितल्यावर आज तर सगळी भारावून गेल्यात कारण की प्रत्येकच्या आईवडिलांना भेटला आणि सगळेजण डीपीला सपोर्ट करतील आणि ट्रॉफी आपल्या इचलकरंजीला येणार. थोडक्यात सांगा डीपीला कसं सपोर्ट करतात? मी आता गणपती मंडळामध्ये त्यांची बोर्ड लावले होते आणि म्हणजे डीपी त्यांची पहिलीच भेट झाली होती माझ्या लास्ट टाइम. तर आपल्या कोल्हापूरचा ठाण्यावर आहे म्हटलं तर आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर कोल्हापूर आपल्या बिग बॉसची ट्रॉफी कोल्हापूरमध्ये यावी अशी व्यवस्थित. खरं तर तुमचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात. आता डीपीला सपोर्ट करण्यासाठी सगळेजण एकत्र आले. मला व्हिडिओ पाहायला मिळतात पण आम्ही व्हिडिओ जरा कमी केला दोन पाहिजे कारण आमची डीपी जरा आणले. पुढच्या 3 दिवसात अजून काही भारी बघायला मिळालं लागतं पण आता आपली वेळ आहे. आपण ह्या राहिलेल्या काही दिवसातच त्यांना भरपूर वोट करायचे आहेत आणि त्यांना ट्रॉफी घेऊनच द्यायची आहे आणि ती ट्रॉफी फक्त त्यांची नसणार आहे सगळ्या कोल्हापूरची असणार आहे आमची सगळ्यांची असणार आहे. खरं सगळ्यांची गरजेची ट्रॉफी असणार आहे. तर काय आहे सगळेजण आता वोट करण्यासाठी आता शेवटचे 1.5 दिवस राहिलेले आहेत आणि जास्तीत जास्त वोट करायचं म्हणून जे मी करते तसं पण केलं जाईल. माझ्याकडे आहेत आता 4 मोबाईल बायकोचे 2 माझं 2 प्रत्येकाच्यावर वेगळे ईमेल आहेत आणि प्रत्येक याच्यावरनं मी 99 अशी वोट करतोय आणि प्रत्येकाला असंच आवाहन करतोय की जेवढं शक्य आहे म्हणजे गाफील राहू नका जास्तीत जास्त वोट करण्याचा प्रयत्न करा आणि ट्रॉफी कोल्हापुरातच आली पाहिजे. नक्कीच खरं मी पुन्हा तर आपण सध्या ही सगळी कम्युनिटी पाहताय जी कोल्हापुरातल्या लाडक्या कॉमेडियन ज्याचं नाव धनंजय पवार आहे त्यांच्या बाजूनं खरं तर त्यांच्या घरातले पत्नी असू दे दोन्ही आई वडील असू ती साथ देताना पाहायला मिळाली आणि म्हणूनच या सगळ्यांमध्ये आता धनंजय पवार जो बिग बॉस मध्ये गेलेला आहे तो कोल्हापूरचं नाव करून कोल्हापूरमध्ये परत यावा अशीच या सगळ्यांच्या भावना आहेत. म्हणून त्याला सपोर्ट करण्यासाठी सगळेजण एकवटले आहेत. त्यामुळे नक्कीच काही अवधी जो आहे तो वोटिंगसाठी राहिलेला आहे आणि या अवधीमध्ये सर्वाधिक मतदान त्या ठिकाणी सर्वांनी करावं असंच आवाहन या सगळ्याच कम्युनिटीकडून सध्या करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, इचलकरंजी, कोल्हापूर. सो मच इथं आलात. सोनालीताईंना बरं वाटत नव्हतं तरी देखील त्या इथं आल्या. थँक्यू सो मच. त्यांच्या आई आल्यात, त्यांच्या वहिनी आल्यात, त्यांच्या घरचे आलेत, त्यांचे देखील मी आभार मानेन. थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार आहेत. काही चुकलं असेल तर माफ करा बोलताना. थँक्यू सो मच. आणि नक्कीच सगळे जणांनी इथं व्हिडिओ करायचे मी म्हणेल. दादा सगळ्यांचे मी आभार मानेल इथं आल्याबद्दल. वोट करा, सपोर्ट करा. हा व्हिडिओ प्रत्येकाचा जाऊ दे, व्हायरल होऊ दे आणि त्यांना नक्कीच जिंकून आणायचं आपल्याला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि बरं का काल गेले खूप भरून आलं. त्यांना विचारलं काय हो तुम्हाला खेळताना लागलं का? त्यांनी जे दाखवलंय ना खरंच सांगते डोळ्यात एवढं पाणी आलं. तो माणूस खूप स्ट्रगल करतोय तिथं.
अक्षरशः काळा निळा झालेला पाय, असं जाड झालेला पाय, खूप खूप मेहनत आहे त्यांची. ही मेहनत प्रत्येकाने, मी म्हणते बायकोने, मी सांगते प्रत्येकाने लक्षात घ्या, नक्की वोट करा, सपोर्ट करा, मनापासून सांगते. धन्यवाद.